आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय मग जित्या, काय डाउनलोडिंग असणार आहे? पाहुणे बाई गेल्यापासून काय कर म्हणाला का? ए तू तिथंच आहे का अजून? अरे बाहेर पड जित्या, बाहेर पड। अरे तुला सांगतो, माणूस का नाही पांढऱ्या केसासारखा असतो। एकदा का त्याला काळ केलं की पांढरं विसरायचं असतंय, मग परत काळ होत्यात, परत पांढरं झालं की परत काळ विसरायचं, काळ विसरलं की परत ते त्याचं काळ पांढरं करायचं, पांढरं झालं की काय? अरे काय बोलतोय ते? गंडलं काहीतरी। ते जाऊ दे, तू लोड घेऊ नको जे ते अजिबात। अरे ते पाहुणे बाईचा येईल की फोन तुला, हा उगीच तू लोड घेत। अरे आज इकडे कस काय सुधाकर साहेब? काय नाही, ते जितेची रिक्षा बघितली ना, म्हटलं जितेला बरेच दिवस भेटलो नाही, भेटून जावं। काय जित्या, कसं आहे? आई कशी आहे? बरी आहे। आणि ती पाहुणी गंगा, तिचं काय कळलं का? ती गेली तिच्या गावाला, दिल्लीला। साधं भेटली बी नाही शेवट। असं कसं? न भेटताच निघून गेली वे? हा, परत मग काय तिचा फोन बिन आला का नाही? नाही ना, अरे तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली ना, म्हणून अर्जंट मध्ये जावं लागलं। ती बी फोन नाही केला, मेसेज केला। मेसेज? एवढे दिवस ह्याच्या घरात राहिली, हा? आमच्या बी घरात कधी कधी यायची, गावात दिसायची। हा, एकही काय अशीच निघून गेली, भेटलीच नाही तुला? अरे नाही ना, तेच म्हणतोय, तेच तर वाईट वाटतंय मला। अरे सामान बी घरीच आहे आमच्या, सामान घेऊन नाही गेली तर काय? असं सामान सोडून कोण जात? माणसाला किती जरी गडबड असली तरी ते सामान घेऊनच जातो ना। असं काय नाही, आता मी इथून घरी जाताना काय दुकानातलं सामान घेऊन जातो का? वाटी वस्तारा कैची, असं काय नसतं, इथंच ठेवतो ना, बरोबर आहे का नाही? दाढीच्या सामानात आणि कपड्या बिपड्यात काय फरक असतो का नसतो? का सगळं एकच असतं? बिंडोक का तोंड म्हणते हो? जिथे ते गंगाचा नंबर मला दे जरा। काय लागतोय का? नाही ना, स्विच ऑफ लागतोय। तेच ना बाबा, पाहुणे बाई इथून गेल्यापासून त्यांचा फोनच बंद लागतोय। मला वाटतंय ना त्यांनी नंबर बदलला असेल। हा, असा कसा बदलेल? काहीतरी गडबड आहे। आधी तो मकरंद गायब झाला, मग ती मनीषा, आता गंगा। या सगळ्यांच्या गायब होण्यामाग काही कारण नसेल ना? जिथे ती सामान कुठं होता म्हणला? अरे घरी आहे बाबा माझ्या। चल चल घरी जाऊन बघू। चल चला चला बघून येऊ। तुम्ही या बघून, मी दुकान बघतो। चल।